न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। टाळ मृदुंगाचा गजर आणि जेसीबीतून फुलांचा पाऊस। पैलवान शिवाजी चव्हाणांकडून संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे ऐतिहासिक स्वागत। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात ऐतिहासिक स्वागत करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण आणि वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याने नगरकरांचे डोळे दिपवून टाकले। पालखीचे शहरात आगमन होताच वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण दिंडीवर आणि वारकऱ्यांवर भव्य पुष्पवृष्टी केली। या नयनरम्य दृश्याने आणि फुलांच्या वर्षावाने वारकरी सुखावले आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या भव्य स्वागत सोहळ्याला जगद्गुरू हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लहविटकर, गोविंद वाघ, हरिभक्तपरायण संदीप महाराज खोसे, संपत नलवडे, अजित वाघ, युवराज चव्हाण यांच्यासह हजारो वारकरी आणि नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाळ मृदुंगाचा गजर, विठुरायाचा जयघोष आणि पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या वतीने करण्यात आलेली आदरातिथ्य व्यवस्था यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीची स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी नगर शहराच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो। आणि या दिंडीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे गेल्या 125 ते 150 वर्षापासून हा जो सोहळा चालू झालेला आहे, हा आदन काळापर्यंत हा चालूच राहणार आहे। या पाठीमाग एक निवृत्तीनाथ महाराजच या दिंडी बरोबर असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी भाविक या दिंडीमध्ये सहभागी होतात। जवळजवळ आज या अहिल्यानगर शहरामध्ये या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये जवळजवळ 80,000 ते 90,000 भाविक त्या ठिकाणी दिंडीमध्ये पायी चालत असतात। आणि संतांचं जे आशीर्वाद आहेत, आज एवढे मोठी पब्लिक जरी असली तरी कोणालाही कुठली विजा होत नाही किंवा सगळे सुखरूप त्या ठिकाणी पोहोचतात अशी या दिंडीची ख्याती आहे। आणि या धार्मिकतेला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील, आमदार अक्षयदादा कर्डिले असतील यांच्या सहकार्याने आणि इथून पाठीमाग ज्यांना संत परंपरेचा वारसा लाभला असे अरुण काका जगताप असतील, आदरणीय आमदार स्वर्गीय कर्डिले साहेब असतील, यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आज संग्राम भैया आणि अक्षयदादा हे करीत आहेत। आणि शहरात एक त्यांच्यामुळं एक हिंदू धर्माचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि आम्ही वाघ परिवार असन, चव्हाण परिवार असन, नलावडे परिवार असन, या परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी आम्हाला या दिंडीची सुरुवात केली। रामकृष्ण। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।